हाय हॅलो नमस्कार, मी मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे बटन मशरूम रेसिपी। तर हे तुम्ही पाहू शकता, इथे मी 200 ग्राम बटन मशरूम्स घेतलेले आहेत आणि त्याला लागणार आहे खडा मसाला। तुम्ही पाहू शकता 2 वेलची, दालचिनी, 3-4 काळी मिरं, 2 लवंगा, 1 चक्री फूल, तेजपत्ता आणि 1 चमचा जिरं। ह्या अशा प्रकारे आपण त्याला पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची जी वरची जी घाण आहे, म्हणजे माती असते त्याला थोडीशी, ती अशी निघून जाते। मग ते चोळून घ्यायचं आणि नंतर धुवायचं स्वच्छ। तर आपल्याला हे मशरूम्स कापून घ्यायचे आहेत, तर मी दाखवते तुम्हाला ते कसे कट करायचे। अशा प्रकारे आपले मशरूम्स कट करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं आहे, तर थोडीशी हळद टाकली मी, लाल मिर्च पावडर थोडीशीच टाका आणि हा गरम मसाला। तुम्ही पाहू शकता मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो, ह्याची आपल्याला प्युरे बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी बनवून घेतली आहे, म्हणजे पेस्ट। तर अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे। आता हे खडे मसाले ह्यात टाकायचे, टोमॅटो प्युरे। आता हे थोडं हाय फ्लेमवर आपल्याला परतायचं आणि त्यात थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे। हे छानपैकी परतून झालं, ह्यातलं तेल सुटू लागलं, तेल सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ते मॅरिनेट केलेले मशरूम्स टाकायचे आहेत। तुम्ही पाहू शकता कशी थिक ग्रेव्ही झाली आहे ही। आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं टाका, कारण की आपण मशरूम्समध्ये पण मॅरिनेट करताना थोडंसं टाकलं होतं। आता हे जे मॅरिनेट केलेले मशरूम्स आहेत ते आपल्याला टाकायचे आणि ह्याला एक छान मिक्स करायचं आहे हलक्या हाताने। आणि एक 5 मिनटं आपल्याला ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। छान झाकून ठेवायचं ह्याला आणि शिजू द्यायचं। मग झाली आपली बटन मशरूम रेसिपी तयार। पहा कशी मस्त उकळी आली आहे। आता त्यात आपल्याला थोडंसं कसुरी मेथी टाकायची आहे आणि कोथिंबीर। झाली आपली बटन मशरूम रेसिपी तयार। आता खाऊन पण सांगते।